आणि अशा तऱ्हेने षटक प्रगतीपथावर असताना 101 धावसंख्या बाळगू लागते. एक गडी बाद 101. जसं काय नक्कीच म्हणावं लागेल मुंडे स्पोर्ट्स मुंबई संघाला 101 रुपयाचा आयर दिलाय तो बार्ने स्पोर्ट अकॅडमी संघाने.
चांगला चेंडू इथे मात्र थोडासा खाली राहिलेला चेंडू. दर्शन गोलंदाजी मार्कवरती. दर्शन बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवरती अतिशय सुंदर चेंडू टाकलेला, परंतु तितका सुंदर फटका पण पाहिला 4 धावांसाठी. चांगला फटका इथे मात्र कव्हर ड्राईव्ह पेश केलाय, नजाकत भरा स्ट्रोक, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलंय. जिथे 1 धाव होता तिथे मात्र 2 धावा घेण्याच्या नजर पंचांकडे अपील होते, परंतु पंच मात्र फेटाळतायत. म्हणजे महासूप सर. धावसंख्या इथे मात्र 2 ने वाढते, ती पोहोचते 120 आकड्यावरती. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर 13 षटक प्रगती पथावर असताना एक गडी बाद 120 अर्थातच येणाऱ्या अजूनही मला वाटतं 45 चेंडूमध्ये 73 धावांची गरज. आमचे गुणलेखक वाघ सर, त्याचबरोबर आमचे मात्रे रुची मात्रे चांगलं काम करतायत. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे मात्र 1 धाव निचरवेडेला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय चेंडूची फेक करणार तोपर्यंत खराब क्षेत्ररक्षण होत आहे, परंतु त्या खराब क्षेत्ररक्षणचा फायदा घेता येत नाहीये. धावसंख्या 1 ने वाढते, ती पोहोचते 121 या आकड्यावरती. 121 धावा फळकावरती लागतायत. 12.4. चांगला चेंडू इथे मात्र लेट कट मारण्याच्या नादात फलंदाज मात्र चकतोय. डॉट चेंडूची समाप्ती होत्या. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिर होते. 14 षटक 13 षटक प्रगती पथावर असताना 121 धावा, 1 गडी बाद. चांगला फटका इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. 1च धाव भेटेल. धावसंख्या 1 ने वाढताना ती पोहोचते 122 या आकड्यावरती. 13 षटकाच्या समाप्तीनंतर 122 धावा फळकावरती लागतायत. 1 गडी बाद. 122 येणाऱ्या 7 षटकामध्ये अर्थातच 42 चेंडूमध्ये गरज येते 71 धावांची. इथं मात्र धावसंख्या 4 ने वाढते, ती बसते 127. 1 गडी बाद 127. 14 षटक प्रगती पथावर असताना गोलंदाजी मारते गोलंदाज ऋतुराज. पुन्हा एकदा चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. खराब क्षेत्ररक्षण होतं. जिथे 1 धाव होती तिथं मात्र दुसरी धाव घेतोय पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते, ती बसते 129 या आकड्यावरती. 14 षटक प्रगती पथावर असताना 129 धावा, 1 गडी बाद. पाणी यानंतर थोडस प्लेयरला पाणी घेऊन जायचंय. पुन्हा एकदा चांगला फटका इथे मात्र नजाकत भरा स्ट्रोक म्हणायला हरकत नाहीये. चेंडू जातोय गोळीच्या वेगाने. हा आलेला 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते, ती पोचते
133. 133 धावा. चांगला फटका इथे मात्र पॉइंटच्या दिशेने तितकं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटलंय. जिथे एक धाव होती तिथे मात्र दुसरी धाव घेतोय दोन्ही फलंदाज. धाव संख्या 2 ने वाढते ती पोहोचते 135 या आकड्यावरती. 13.5 म्हणजे अर्थातच 14 षटक प्रगती पथावर असताना 135 धावा फळकावत लागतायत. एक गडी बाद 135. 76 धावांवरती खेळतोय हर्षद. तर ऋषिकेश त्याला मात्र चांगली साथ देतोय 25 या धावांवरती. चांगला फटका इथे मात्र हवाई फायर. चेंडू जातोय वन बाउंस सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. धाव संख्या 4 ने वाढते ती पोहोचते 14 षटकाच्या समाप्तीनंतर 139. एक गडी बाद 139. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती मात्र 36 चेंडू मध्ये 54 धावांची. 36 चेंडू 54 धावा. आता मात्र बार्ने स्पोर्ट्स अकॅडमी हा संघ थोडासा हवी होताना दिसतोय मुंडे स्पोर्ट्स मुंबई संघाविरुद्ध खेळत असताना. जर पाहायला गेलं तर रुची म्हात्रे सर मुंबई स्पोर्ट्स जो मुंडे स्पोर्ट्स मुंबई संघ आहे जो पहिले फलंदाजी करत असताना ज्याने तो धावांचा डोंगर केला होता. खरोखर असं वाटलं होतं कुठंतरी थोडासा माघारी राहतो का बार्ने स्पोर्ट्स अकॅडमी. परंतु त्यांनी काय फलंदाजी केली आहे. लाजवाब एक्सलंट बढिया म्हणायला हरकत नाही. येणाऱ्या 36 चेंडू मध्ये 54 धावांची गरज आहे बार्ने स्पोर्ट अकॅडमी संघाला. खरोखरच त्यांचे पाठीराखे सुद्धा खुश असतील. या फलंदाज हर्षल हाडके आणि ऋषी बाराणे दोन्ही फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करतात मैदानावरती. हर्षल हाडकेचा जर विचार केला तर आतापर्यंत आपल्या वैयक्तिक बॉलर्स नेम अक्षय. हर्षल हाडके आपल्या वैयक्तिक 83 धावांवरती खेळतोय. 47 चेंडूचा आतापर्यंत सामना केलाय. तर नक्कीच ऋतुराज आपल्या वैयक्तिक 25 धावांवरती खेळतोय ज्यांनी 19 चेंडूचा आतापर्यंत सामना केलाय. ऋषिकेश ना चांगली प्लेसमेंट. खरोखरच ऋषीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण की त्याला माहिती आहे जोपर्यंत हर्षल खेळतो तोपर्यंत त्याला चांगली साथ देतोय. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 140 या आकड्यावरती. 15वा षटक प्रगती पथावर असताना जर असंच बॅटिंग होत राहिली ना तर मात्र सर हा जो बार्ने स्पोर्ट्स अकॅडमीचा संघ आहे तो निश्चित रूपी हवी होऊ शकतो. चांगला फटका इथे मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. नक्कीच धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 144 या आकड्यावरती. 15वा षटक प्रगती पथावर असताना हर्षद आपल्या वैयक्तिक 87 धावांवरती खेळतोय ज्याने 48 चेंडूचा सामना केलाय. खरोखरच चांगली फलंदाजी करतोय मैदानावरती. आतापर्यंत त्यांनी मोठमोठे फटके लगावलेत आणि नक्कीच सर्व प्रेक्षकांची मन मात्र जिंकली आहे. चांगला चेंडू पंचांकडे अपील. परंतु पंच मात्र आमचे दोन्ही तटस्थ आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे.
आमचे शैलेजी थरगुडे साहेब इथं उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक असं स्वागत. पंचांचा इशारा इथे येणं बाकी आहे, परंतु पंचांचा निर्णय जो असेल ना तो अंतिम मानला जाईल. कुठल्याही खेळाडूने वाद घालायचा नाहीये. आपणास विनंती आहे, पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल. एकशे 44 धावा फळकावरती लागत आहेत. 14.3 पूर्णांक षटकामध्ये नक्कीच 15 षटक प्रगतीपत्र असताना 144. पंचांकडे अपील, परंतु नक्कीच अपील मध्ये मात्र उत्साह मात्र कमी होता. निश्चित रूपी एक धाव लेगबाईच्या स्वरूपात भेटते, जसं की एक ने वाढते ती पोचते 145 या आकड्यावरती. 15व षटक प्रगतीपथावर असताना रुची मात्र मला सांगतायत 145 धावा. चांगला फटका इथे मात्र पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते, परंतु एक धाव निश्चित भेटते, जसं की एक ने वाढते ती बसते 143 या आकड्यावरती. 15व षटक प्रगतीपथावर असताना 146 धावा, एक गडी बाद. येणाऱ्या अजूनही 31 चेंडूमध्ये गरज असणारी ती 47 धावांची. चांगला फटका इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव भेटेल, एकापेक्षा काही जास्त भेटणार नाहीये. धावसंख्या एक ने वाढते ती पोहोचते 147 या आकड्यावरती. 15 षटकाच्या समाप्तीनंतर 147 धावा जिंकण्यासाठी अजूनही 30 चेंडू मध्ये गरज असणारी ती 46 धावांची. 30 चेंडू 46 धावा. आता मात्र जर पाहायला गेलं तर बार्ने स्पोर्ट अकॅडमी थोडासा विजयाच्या समीप आलाय, परंतु मुंडे स्पोर्ट मुंबई संघाच्या जर गोलंदाजाने इथेच मात्र एखादा जर बळी मिळवला तर निश्चित रूपी पूर्णपणे कमबॅक करू शकतो तो मुंडे स्पोर्ट्स मुंबई संघ. नवीन गोलंदाज जय विस्टा, जय विस्टा एक चांगला अव्वल दर्जाचा खेळाडू आहे, ऑलराऊंडर आहे. चांगला फटका इथं मात्र काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण मात्र त्यांना ते चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, परंतु एक धाव निश्चित भेटते. धावसंख्या एक ने वाढते ती पोचते 148 या आकड्यावरती. येणाऱ्या 29 चेंडू मध्ये गरज असणारी ती 45 धावांची बार्ने स्पोर्ट अकॅडमी संघाला. चांगला फटका इथे मात्र हवाई फायर, परंतु चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते ती पोचते 152 या आकड्यावरती. येणाऱ्या 28 चेंडू मध्ये गरज असणारी ती 41 धावांची. आणि इथे मात्र नक्कीच इनसाइड एज आणि नशिबाची साथ, नक्कीच पंचांचा इशारा येतोय 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते ती पोचते 156 या आकड्यावरती. येणाऱ्या 27 चेंडू मध्ये गरज असणारी ती 37 धावांची. 27 चेंडू 37 धावा बार्ने स्पोर्ट अकॅडमी संघासाठी. नक्कीच थोडस बॅटची लिडिंग एज होती, परंतु इथे मात्र पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका एक धाव तर निश्चित भेटेल, परंतु इथे मात्र घाई करतोय, थोडीशी कमबॅक करतोय. धावसंख्या 2 ने वाढते ती पोचते 158 या आकड्यावरती. एक गडी बाद 158. 15.4 षटक मात्र चालू इथे 16 षटक प्रगतीपथावर असताना येणाऱ्या 26 चेंडू मध्ये गरज आहे ती 35 धावांची. इथे मात्र नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निश्चित रूपी चांगला इथे प्रयत्न केला होता. प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती. 2 धावा निश्चित भेटेल. धावसंख्या 2 ने वाढते ती पोहोचते 160 या आकड्यावरती. येणाऱ्या 25 चेंडू मध्ये गरज असणारी ती 33 धावांची. चांगला फटका आणि ते मात्र नक्कीच कदाचित झेल बाद होऊ शकला असता, परंतु इथे मात्र एक धाव निश्चित भेटते
धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 161 या आकड्यावरती. 16 षटकाच्या समाप्तीनंतर 161 धावा होतात. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 32 धावांची. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 32 धावांची. फलंदाज ऋषिकेश चांगला फटका इथे मात्र, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. डॉट चेंडूची समाप्ती होते, बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडूची समाप्ती होते. येणाऱ्या 23 चेंडूमध्ये गरज आहे ती 32 धावांची. पुन्हा एकदा चांगला चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूची समाप्ती होते. येणाऱ्या 22 चेंडूमध्ये गरज असणार ती 22 धावांची, सॉरी 32 धावांची. चांगला फटका इथे मात्र पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू, नजाकत भरा स्ट्रोक म्हणायला हरकत नाही. चेंडू जात आहे सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. येणाऱ्या 21 चेंडूमध्ये गरज असती 28 धावांची. 21 चेंडू 28 धावा. 165 धावा पूर्ण झाल्यात. एक गडी बाद 165. 44 धावांवरती ऋषिकेश खेळतोय, तर हर्षल मात्र 89 धावांवरती खेळतोय. वीस चेंडू 24 धावा. ऋषिकेश बारडे 48 धावांवरती खेळतोय, ज्याने 30 चेंडूचा सामना केला. तर हर्षल हाडके 89 धावांवरती खेळतोय. चांगली प्लेसमेंट इथे मात्र ऋषिकेश आपल्या वैयक्तिक 49 धावांवरती खेळतोय. तर संघाची धावसंख्या होते 171. एक गडी बाद 170. येणाऱ्या 19 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 23 धावांची. चांगला फटका इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 171 या आकड्यावरती. 17 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 171. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 22 धावांची. अर्थातच जर विचार केला तर ऋषिकेश याचा आपल्या वैयक्तिक 49 धावांवरती खेळतोय, तर हर्षद आपल्या वैयक्तिक 90 धावांवरती खेळतोय. नवीन गोलंदाज अक्षय पाडेल. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे, परंतु जर विचार केला तर हर्षलचा
याला सुद्धा 10 धावा पाहिजेत आणि ऋषिकेश याला सुद्धा 1 धाव पाहिजे. ऋषिकेश आपल्या वैयक्तिक 50 साठी 1 तर हर्षदला 10 धावा पाहिजेत 100 साठी. चांगला चेंडू इथे मात्र नक्कीच बॅटची कडा घेऊन जाते सीमा रेषेच्या पलीकडे. हा 4 धावांसाठी धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 175 या आकड्यावरती. हर्षल आपल्या वैयक्तिक 94 धावांवरती खेळतोय. तर आता मात्र जिंकण्यासाठी 17 चेंडू मध्ये गरज आहे ती 18 धावांची. 17 चेंडू 18 धावा बार्ने स्पोर्ट अकॅडमी संघाला. पुन्हा एकदा चांगला फटका 1 धाव तर निश्चित भेटेल जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येते. खराब क्षेत्ररक्षण होते इथे मात्र परंतु 1 धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 176. येणाऱ्या 16 चेंडू मध्ये गरज असणारी ती 17 धावांची. अक्षय पाटील गोलंदाजी करतोय तर फलंदाजी करतोय हर्षल 95 धावांवरती. तर ऋषिकेशला 1 धाव कमी अजूनही आपल्या अर्धशतकापासून. चांगला फटका इथे मात्र ऋषिकेशच्या 50 धावा होत आहेत. 53 धावांची इनिंग करतोय ऋषिकेश. अर्थातच 180 धावा फळकावी लागत आहेत. येणाऱ्या 15 चेंडू मध्ये गरज असणार आहे ती 13 धावांची. नक्कीच 15 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. आणि या 4 धावा नक्कीच जर पाहायला गेलं तर जिंकायला अजून 9 धावा पाहिजे. तर हर्षलला 5 धावा पाहिजेत. हर्षलचं शतक होतं का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण की जो ऋषिकेश आता ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय असं वाटत नाहीये की हर्षलला स्ट्राईक मिळू शकते. परंतु हर्षलला 5 धावा पाहिजेत. एक मोठी इनिंग केली हर्षलनी. नक्कीच चांगली प्लेसमेंट आणि नक्कीच इथे मात्र 1 धाव भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 185 या आकड्यावरती. अजूनही या षटकातला 1 चेंडू बाकी आहे. 13 चेंडू मध्ये गरज असणार आहे ती 8 धावांची. तर हर्षल आड केला पाहिजे 5 धावा आपली षटक पूर्ण करण्यासाठी. नक्कीच शतक पूर्ण होतं का हर्षद आडकेचं हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. चांगला फटका इथे मात्र हवाई फायर. चेंडू जाते आउट ऑफ द पार्क आणि षटकार. अशा तऱ्हेने 101 धावा करतोय तो हर्षल. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये गरज असणार आहे ती 2 धावांची. नक्कीच हर्षलचं इथे मात्र अभिनंदन. त्याचे सर्व सहकारी करतात. आमच्या खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सुद्धा मनापासून त्याचं अभिनंदन. 101 धावांची नाबाद खेळी करतोय हर्षल. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. आता मात्र सामना बरोबर सुटलाय. अजूनही 12 चेंडू मध्ये 1 धावांची गरज आहे. बार्ने स्पोर्ट अकॅडमी संघाला 12 चेंडू मध्ये 1 धावांची गरज. चांगला फटका इथे मात्र चौकार जातोय आणि अशा तऱ्हेने बार्ने स्पोर्ट्स अकॅडमी संघ विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि नक्कीच पराभूत झालेल्या संघाचा सुद्धा मनापासून शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. या
नक्कीच शृंखलेमध्ये ज्याने 101 धावांची खेळी गेली आहे, हर्षल हाडके ठरतोय मॅन ऑफ द मॅच.